लोक अनेकदा आर्थिक स्वातंत्र्य, समाधानकारक करिअर, प्रेमळ नातेसंबंध आणि वैयक्तिक वाढ अशा विविध पैलूंचा शोध घेतात. काय आपण कधी देवाच्या कृपेचा शोध घेतला आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये काहीतरी मिळविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो. यासाठी संपूर्ण जीवनभर त्याचे कष्ट घेणे चालू असते. बऱ्याच गोष्टी जीवनात मिळतात आणि बऱ्याच मिळतही नाहीत. परंतु या सर्व गोष्टींचे आम्ही सिंहावलोकन करतो त्यावेळेस आम्हाला समजून येते की खरंच या गोष्टी आपल्या जीवनात आवश्यक आहेत काय? प्रियांनो, तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे काय? तुम्ही कधी यावर विचार केला आहे काय? भौतिक जीवनापेक्षाही मनुष्याच्या जीवनामध्ये देवाच्या बाबतीतील गोष्टींसाठी धडपडणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या अध्ययनातून आम्ही देवाच्या बाबतीतील एका गोष्टीविषयी, त्याच्या वैशिष्ट्याविषयी पाहणार आहोत, ज्याविषयी प्रत्येक मनुष्याला माहिती असणे आवश्यक आहे. कोणती आहे ती गोष्ट? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इफिस्करास पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत आणि दुसऱ्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. या अध्यायाच्या या विभागामध्ये पौलाने मंडळीच्या म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या समूहाच्या भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्यकाळ यांच्याविषयी वर्णन केले आहे. आम्ही कित्येकदा ज्योतिष्य सांगणाऱ्या लोकांच्या पाट्या त्यांच्या दारावर पाहतो आणि बऱ्याचदा अशी घरे गरीब वस्त्यांमध्ये असतात. ही किती विलक्षण गोष्ट आहे की जे लोक इतरांना सुख समृद्धीचे भविष्य सांगतात ते स्वतः मात्र गरिबीत जगतात. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना हस्तरेषा पाहणाऱ्यांकडे जायची गरज नाही. परमेश्वराने आम्हाला आधीच आमचे भविष्य सांगितले आहे आणि त्याने आम्हाला आमचे गतजीवन व आमचे सध्याचे जीवन याविषयीही सांगितले आहे. आता पॉल पुढे काय म्हणतो ते आपण इफिस्करास पत्र दुसरा अध्याय 4 ते 6 या वचनांमध्ये वाचूया. दुसरा अध्याय 4 ते 6 वचने. तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले आहे. कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले. श्रोत्यांनो, या वचनाच्या सुरुवातीला असलेला शब्द तरी महत्वाचा आहे. पॉल म्हणतो, तरी देव दयाधन आहे म्हणून त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे आम्हाला ख्रिस्तामध्ये जिवंत केले. त्याने तुम्हावर व माझ्यावर दया केली. लक्षात घ्या की या दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या 3 वचनांमध्ये व आता आपण वाचलेल्या पुढच्या 3 वचनांमध्ये मोठा फरक आहे. ती पहिली 3 वचने अत्यंत आशाहीन असे चित्र सादर करते. मानव पूर्णपणे अपयशी आहे असे ती वचने सांगतात. तो स्वतःचे तारण करायला असमर्थ आहे व या दारुण आशाहीन मृत्यूदंडाची शिक्षा कायम झालेल्या मानवाच्या जीवनात परमेश्वर आपल्या दयेसह प्रवेश करतो. तो खूप उशिरा प्रवेश करीत नाही व त्याची दयाही तोकडी नाही. त्याची दया अमर्याद आहे. तो विपुल दया, अमर्याद, अथांग दया असलेला परमेश्वर आहे. तुम्हाला जे हवे आहे ते त्याच्या जवळ आहे. फक्त एकाच गोष्टीची अट आहे किंवा आवश्यकता आहे आणि ती म्हणजे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. एकदा झोपडपट्टीत राहणाऱ्या एका गरीब बाईला काही स्नेहांनी समुद्रकाठी सुट्टीसाठी बोलावले. तिने पूर्वी कधीही महासागर पाहिला नव्हता आणि जेव्हा तिने महासागर पाहिला तेव्हा तिला रडू कोसळले. ज्याने तिला सुट्टीला बोलावले त्यांना तिचे वागणे विचित्र वाटले, कारण त्यांनी समुद्रकाठच्या सुंदर आल्हाददायक सुट्टीसाठी तिला बोलावले होते. त्यांनी तिला विचारले,
तू का रडत आहेस? यावर तिने समुद्राच्या दिशेने हात करून म्हटले, जी पुरेशी आहे अशी मी एकच गोष्ट आयुष्यात पाहिली आहे, आणि ती गोष्ट म्हणजे समुद्र. प्रिय श्रोत्यानो, परमेश्वराजवळ दयेचे महासागर आहेत. त्याची दया पुरेशी आहे. तो आम्हाला त्याच्या कृपेने तारतो. देवाच्या कृपेने तारण व्हावे म्हणजे काय? आम्ही पाप व अपराध यांच्यात मेलेले होतो आणि स्वतःची मुक्ती साधायला आम्ही अगदीच असमर्थ होतो. आणि अशा वेळेस परमेश्वराने आमच्या जीवनात प्रवेश केला व आपल्या कृपेने आमचे तारण केले. हे तो का करतो किंवा त्याने ही गोष्ट का केली, हा प्रश्न कदाचित तुमच्या समोर असेल. याचे कारण त्याला आमच्यामध्ये सापडलेले नाही. याचे कारण त्याच्या स्वतःमध्येच आहे. तो इस्रायली लोकांना सोडवायला खाली उतरून आला, कारण ते सुंदर व चांगले होते म्हणून नाही, तर ते तसे मुळीच नव्हते. ते ताठ मानेचे लोक होते. ते मूर्तीपूजक होते. त्यांनी सोन्याच्या वासराची त्या डोंगराच्या पायथ्याशी पूजा केली. परंतु परमेश्वर म्हणतो की त्याने त्यांची आरोळी, त्यांचा धावा ऐकला. त्याची त्यांच्यावर प्रीती होती, म्हणून त्याने त्यांचा धावा ऐकला. तो तुमच्यावर व माझ्यावर प्रीती करतो. तो मूर्तिमंत प्रीती आहे. आमच्यावर प्रीती करणे हे त्याचे गुणवैशिष्ट्य आहे. परंतु तो त्या प्रीतीने आमचे तारण करीत नाही, तर तो आपल्या कृपेने आमचे तारण करतो. एकदा एका देवाच्या सेवकाने अनेक वर्षे पवित्र शास्त्राचे अभ्यास वर्ग चालविले. त्या दिवसात समुद्रकिनारी काही तरुण ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी तेथील तरुण मंडळीत सुवार्ता प्रसाराचे कार्य केले होते व समुद्रकाठच्या लोकांपैकी अनेकांना त्यांनी ख्रिस्ताकडे आणले होते. त्यापैकी काही हिप्पी होते. त्यातील अनेक जण प्रामाणिक, खरेच विश्वासणारे होते. आपल्या अनुभवांमुळे या देवाच्या सेवकाने एक गोष्ट आत्मसात केली होती की एखाद्या व्यक्तीच्या पेहरावावरून तिच्याविषयी मत बनवू नये किंवा त्यावरून तिचा न्याय करू नये. या हिप्पी तरुणांनी त्या देवाच्या सेवकाचे पवित्र शास्त्राविषयीचे कार्यक्रम ऐकले होते. त्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकल्या होत्या. त्याच्या अध्ययनाची पुस्तके त्यांच्याजवळ होती. परंतु या गोष्टीविषयी त्या देवाच्या सेवकाला तेव्हा काही माहीत नव्हते. पहिल्या वर्षी जेव्हा तो त्या ठिकाणी पवित्र शास्त्राच्या अध्ययनाचा वर्ग घ्यायला गेला, तेव्हा त्याच्या वर्गात अगदी पहिल्या 2 रांगांमध्ये ही तरुण मंडळी बसली होती. त्यांचा पेहराव फार विचित्र होता. त्यांचे केस वाढलेले होते आणि त्यांच्याजवळ हिप्पी संस्कृतीच्या सर्व खुणा दिसत होत्या. त्यांना पाहून तो देवाचा सेवक सुरुवातीला दचकला, पण नंतर त्याच्या लक्षात आले की या हिप्पी तरुणांजवळ त्यांचे पवित्र शास्त्र, वह्या व पेन्स होते. ते काही प्रमाणात आत्मिक जीवन जगणारेही होते. आजकाल मंडळांमध्ये या गोष्टीचा फार मोठा अभाव आहे. आपण उपदेश ऐकायला जाताना स्वतःजवळ पेन व वही बाळगायला काही हरकत नाही असे मला वाटते. उपदेशाचे महत्वाचे मुद्दे टिपणे आपल्या वहीत उतरण्यात कमीपणा वाटायचे काही कारण नाही. उलट मला असल्या गोष्टींची गरज नाही. मी सर्व आपल्या स्मरणात ठेवू शकतो किंवा शकते, किंवा या उपदेशकापेक्षा मी चांगला उपदेश करू शकते किंवा शकतो असे म्हणणे म्हणजे अहंकाराचे लक्षण आहे. कारण आम्हा प्रत्येकाजवळ एकमेकांपासून शिकण्यासारखे पुष्कळ काही असते व पवित्र आत्म्याने प्रेरित असलेल्या उपदेशकाद्वारे तर परमेश्वर स्वतःच आमच्याशी बोलतो. त्याची नीट नोंद घेतली तर त्यातून आम्हाला निश्चितच आत्मिक लाभ होतो. मी तुम्हाला या देवाच्या सेवकाविषयी व त्याच्यासमोर पहिल्या 2 रांगांमध्ये बसलेल्या हिप्पी तरुणांविषयी सांगत होते. या तरुणांपैकी एक जण त्या देवाच्या सेवकाकडे आला. त्याच्या टोपीवर प्रेम 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 असे सर्वत्र लिहिले होते. त्याच्या कोटावर व पॅन्टवरही तेच शब्द सर्वत्र लिहिलेले होते. त्या देवाच्या सेवकाने या तरुणाला विचारले, तुझ्या सर्व पेहरावावर तू हे काय प्रेम प्रेम लिहून ठेवले आहेस? यावर तो तरुण उद्गारला, महाशय, देवप्रीती आहे, देव प्रेम आहे, म्हणून मी तसे लिहिले आहे. यावर त्या देवाच्या सेवकाने सहमत होत उत्तर दिले, बरोबर, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. मग तो तरुण पुढे म्हणाला, परमेश्वर त्याच्या प्रीतीने आमचे तारण करतो. ते देवाचे सेवक यावर सहमत झाले नाहीत. ते त्या तरुणाला म्हणाले, मी तुझ्याशी याबाबतीत सहमत नाही. परमेश्वर त्याच्या प्रीतीने आमचे तारण करीत नाही. तू या तुझ्या बोलण्याला पुष्टी होईल असे एखादे वचन मला सांगशील काय?
यावर त्याने आपले डोके खाजवले. काही वेळ विचार करून तो म्हणाला, मला तसे एकही वचन आढळत नाही. मग त्याने देवाच्या सेवकाला प्रश्न केला, ठीक आहे, जर परमेश्वर त्याच्या प्रीतीने आमचे तारण करीत नाही, तर तो आमचे तारण कसे करतो? यावर त्या देवाच्या सेवकाने त्याला उत्तर दिले, तू हा प्रश्न मला विचारलास याचा मला आनंद वाटतो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की आमचे तारण कृपेने विश्वासाद्वारे झाले. ते आमच्या कृत्यांमुळे नाही, कर्मांमुळे नाही, कोणी बढाई मारावी म्हणून झाले नाही, तर ते देवाचे दान आहे. परमेश्वर आम्हाला कृपेने तारतो. आता या तरुणाला या दोन्हीत तरी फरक समजून घ्यायचा होता. या देवाच्या सेवकाने तो फरक स्पष्ट करताना सांगितले की परमेश्वर तुझ्यावर प्रीती करतो, हे कधीही विसरू नकोस. परमेश्वर आम्हा सर्वांवर प्रीती करतो, परंतु तो आपल्या प्रीतीखातर स्वर्गाचा मागचा दरवाजा उघडून हळूच आम्हाला अंधाराच्या वेळेस आत घेऊ शकत नाही. तो आपल्या प्रीतीखातर स्वर्गाचे दरवाजे उघडून आम्हाला आत घेऊ शकत नाही. देव प्रकाश आहे. तो या विश्वाचा नैतिक अधिपती आहे. तो नीतिमान आहे, तो पवित्र आहे आणि तो चांगला आहे. आणि या सर्व गोष्टींमुळे आणखी एक गोष्ट परिणामतः होते, ती म्हणजे तो चुकीची गोष्ट करू शकत नाही. म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्या दर्जानुसार जे चुकीचे आहे ते तो करू शकत नाही. म्हणून तो आपल्या प्रीतीस्तव आमचे तारण करू शकत नाही. प्रीतीने जणू देवाचे हात बांधलेले आहेत. मला वाटले तू योहान 3:16 या वचनाचा उल्लेख करशील. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 16 वचनात पवित्र शास्त्र सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे वचन असे सांगते का की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने जगाचे तारण केले? नाही, नेमकी हीच गोष्ट हे वचन सांगत नाही. ते वचन असे आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. पहा, देव आपल्या प्रीतीने जगाचे तारण करू शकत नाही, कारण तो पुढे म्हणतो, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. तुम्ही व मी, आमचा नाश होणार आहे. आम्ही पापी आहोत आणि तरीही परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो. परंतु देवाची प्रीती आम्हाला स्वर्गात आणू शकत नाही. देवाला त्यासाठी तारणाची तरतूद करावी लागली. त्याने आमच्या पापांचा दंड भरला आणि त्यानंतर देवाची प्रीती जगाला, या पापामध्ये हरवलेल्या जगाला म्हणू शकली की माझा पुत्र तुमच्यासाठी मरण पावला, म्हणून तुम्ही माझ्या पुत्रावर विश्वास ठेवत असाल, त्याच कारणाने तुम्ही माझ्याकडे येत असाल, तर मी तुमचे तारण करू शकतो. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले.
परमेश्वर त्याच्या प्रीतीने आमचे तारण करू शकत नाही. तो आम्हाला त्याच्या कृपेने तारू शकतो. तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या विरुद्ध चुकून एखादे कृत्य केले तर तुम्ही त्यांच्या मर्जीतून उतराल, कारण तुम्ही काहीतरी चुकीची गोष्ट केली आहे. परंतु तुम्ही देवाच्या कृपेतून कधी उतरू शकणार नाही. त्याच्या समक्षतेतून किंवा त्याच्या सहभागितेतून तुम्ही बाहेर पडू शकाल, परंतु त्याच्या कृपेतून तुम्ही कधी बाहेर पडू शकणार नाही. असे म्हणतात की देवाची कृपा इतकी सुंदर, इतकी विलक्षण व इतकी विपुल आहे की जर तुम्ही त्या कृपेतून खाली पडलात तर तुम्ही कृपेतच पडाल. तुम्ही पवित्र आत्म्याला चुकून दुखवू शकाल, परंतु तुम्ही देवाजवळ नेहमीच क्षमा मागू शकता. योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 9व्या वचनामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करेल. देवाच्या तारणाऱ्या कृपेचा तुम्ही जर अजूनही अनुभव घेतला नसेल तर आजच त्याच्याजवळ या, कारण तो तुम्हाला तारायला सिद्ध आहे, समर्थ आहे. परंतु श्रोत्यांनो, जर आम्ही अंधारात चालत असलो व म्हणालो की आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये चालत आहोत तर आम्ही खोटे बोलत आहोत. पवित्र शास्त्र आम्हाला योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 7व्या वचनात सांगते. योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय, 7वे वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकांबरोबर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. श्रोत्यानो, मी जर देवाच्या वचनाच्या प्रकाशात चालत आहे तर मी स्वतःतील कमतरता, पापी स्वभाव कबूल करते आणि देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्ताने मला शुद्ध केल्या जाते. कारण परमेश्वर ह्या सर्व गोष्टी आपल्या कृपेने करतो. त्याच्याजवळ दया व कृपा विपुल आहे. या हरवलेल्या जगाकडे आपले बाहू पसरून परमेश्वर म्हणतो, तुम्हाला माझ्याजवळ यायचे आहे तर मी दाखवलेल्या मार्गाने या. लक्षात घ्या श्रोत्यानो की हे विश्व देवाच्या मालकीचे आहे आणि तो त्याला योग्य वाटेल त्या मार्गाने येथील गोष्टी घडवतो. तुम्हाला वाटत असेल की तुमचा मार्ग अधिक चांगला आहे, पण लक्षात ठेवा की हे विश्व तुम्ही चालवित नाही. हे तुमच्या अधिकाराखाली नाही. परमेश्वर त्याच्या विश्वाला चालवतो व त्याच्याकडे तुम्हाला यावायचे असेल तर तुम्हाला त्याच्याच मार्गाने यावे लागेल. तो तुमच्यावर प्रीती करतो व त्यापासून तुम्ही त्याला परावृत्त करू शकत नाही. तुम्ही सूर्याला प्रकाशण्यापासून रोखू शकत नाही, परंतु तुम्ही त्याच्या प्रकाशापासून लपू शकता. पाप हे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे व पापाकडे वळून व देवाकडे पाठ फिरवून तुम्ही स्वतःला देवाच्या प्रीतीपासून वंचित ठेवता. जर तुम्ही ख्रिस्ताद्वारे त्याच्याकडे याल तर तो तुमचे तारण करेल व तुम्ही त्याच्या प्रीतीचा अनुभव घ्याल. परमेश्वराजवळ विपुल दया आहे. देवाने आम्हाला आध्यात्मिक कब्रस्थानातून उठवले आहे, वर उचलले आहे आणि पौलाने सांगितल्याप्रमाणे आमची स्थिती आहे की आम्हाला त्याने ख्रिस्त येशूमध्ये उठवले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसवले. ही आमची वर्तमान काळातली स्थिती आहे. आता आमच्या भवितव्यासाठी त्याने काय राखून ठेवले आहे ते पौल पुढच्या वचनात सांगतो. 5व्या श्रोत्यानो, इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 7वे वचन. ह्यासाठी की ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुम्हा आम्हावरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. हे वचन आपल्याला असेही भाषांतरित करता येईल की आपल्या कृपेची अपार संपत्ती आम्हाला त्याच्या येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या ममतेद्वारे येणाऱ्या युगात दाखविण्यासाठी. एक दिवस आमचे प्रदर्शन होईल व स्वर्गातले दूत आमच्याकडे येऊन आम्हाला पाहून म्हणतील, पहा ही बाई, पहा हा माणूस. हे लोक हरवलेले लोक होते. हे मुक्तीच्या लायकीचे नव्हते, परंतु आज ते स्वर्गात आहेत. देवाने आपल्या केवळ कृपा व दयेद्वारे त्यांचे तारण केले व त्यांना या ठिकाणी आणले. याच गोष्टीद्वारे परमेश्वराची सर्व काळात स्तुती होणार आहे आणि या गोष्टींचे श्रेय आम्हाला मिळणार नाही, पण आम्ही तेथे असणार आहोत. त्याने आमचे तारण केले म्हणून आम्ही त्या दिव्य दूतांच्या समूह गायनात, स्तुती गायनात सामील होणार आहोत. ही सर्वात सुंदर असलेली, मला माहीत असलेली आशा, अपेक्षा आहे. ती कृपेद्वारे आहे. ही अद्भुत कृपा आहे जिच्याद्वारे मज दारिद्र्याचे तारण झाले. पॉल पुढे काय म्हणतो ते आपण वाचूया. इफिसकरास पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचन. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे
आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. विश्वासणाऱ्यांच्या गतजीवनाविषयी, सध्याच्या स्थितीविषयी व भविष्याविषयी सांगणाऱ्या या विभागाची सांगता व परिपूर्णता या सुंदर वचनांच्या द्वारे होते. आम्ही अपराध व पाप यांच्यामध्ये मेलेलो होतो. देवाने आम्हाला कृपेच्या द्वारे तारले. आम्हाला आध्यात्मिक मृत्यूतून उठवून स्वर्गलोकी बसवले व एक दिवस स्वर्गामध्ये आमच्याद्वारे देवाची अपार कृपा प्रदर्शित होईल. यापैकी एकही गोष्ट आमच्या चांगल्या कृत्यांवर अवलंबून नाही, कारण असे म्हटले आहे की तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले. लक्षात घ्या की या ठिकाणी कृपेनेच असे म्हटलेले आहे, म्हणजे कृपेवर मोठा जोर देण्यात आला आहे. ज्यांची पात्रता व लायकी नाही अशांवर देवाची मर्जी बहाल करण्यात आली आहे. आता असे म्हणू नका की माझे तारण होईल अशी मला आशा आहे. जर तुम्ही ख्रिस्तावर भरोसा ठेवला आहे तर तुम्ही माझे तारण झाले आहे असे म्हणू शकता. कोणी असे म्हणेल, हे असे विधान करण्याचे माझे धाडस नाही, कारण माझ्या भविष्यात काय आहे हे मला माहीत नाही. प्रिय श्रोत्यांनो, तुमचे तारण देवाच्या कृपेवर आधारलेले आहे. तुम्ही त्याविषयी दृढ विश्वास बाळगू शकता. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय 6 वचनात पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेल, हा मला भरोसा आहे. जर तुम्ही देवाचे पुत्र व कन्या आहात तर तुम्ही त्याच्यापासून भरकटत जाल, तेव्हा तुम्हाला परत मागे त्याच्याकडे येण्याचा मार्ग तो नक्कीच दाखवेल, कारण तुमचे तारण त्याने त्याच्या कृपेद्वारे केले आहे आणि केवळ कृपाच तुम्हाला तारणारी आहे. तुम्हाला परिपूर्ण तारण मिळालेले आहे. ख्रिस्ताने कल्वरीच्या वधस्तंभावर आपला प्राण अर्पण करून तुमच्या तारणाचे कार्य पूर्णपणे सिद्ध केले. त्यामध्ये त्याने कशाचीही उणीव ठेवली नाही आणि पवित्र आत्म्याने तुमचे अंतःकरण ख्रिस्ताकडे लागण्यासाठी सहाय्य केले आहे. तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता की माझे तारण झाले आहे. असे नाही की माझी तशी आशा आहे किंवा मी तारण मिळविण्याचा प्रयत्न करेन वगैरे. तर तारण हे देवाच्या कृपेद्वारे विश्वासाने होते. ते तुमच्या कर्मांनी नव्हे, तर ते देवाचे दान आहे. ईश्वर विज्ञानात देवाच्या कृपेची व्याख्या ज्यासाठी काही प्रयत्न करू शकणार नाही अशी मर्जी संपादन होणे अशा प्रकारे केल्या जाते. मला त्याविषयी कृतिशील प्रेम असे म्हणायला आवडते. डॉक्टर लेविस पेरी शेफर या ईश्वर विज्ञानाच्या एका प्राध्यापकाने द इफिशियन लेटर डॉक्ट्रिनली कन्सिडर्ड या आपल्या पुस्तकात देवाची कृपा व देवाची प्रीती यांच्याविषयी एक महत्त्वाचे विधान केले. ते म्हणतात, देवाचे पाप्यांसाठी असलेल्या कळवळ्याचे प्रेम व आता येशू ख्रिस्तामध्ये त्यांना देऊ केलेली देवाची कृपा यांच्यामध्ये तीव्र भेद स्पष्ट करण्यात आला आहे. दैवी प्रीती व दैवी कृपा या एक आणि एकसारख्या असलेल्या गोष्टी नाहीत. देव अत्यंत कळवळ्याने पाप्यांवर प्रीती करीत असला तरी दैवी न्याय व पावित्र्य यांच्या उल्लंघनामुळे निर्माण झालेल्या मागणी खातर त्यांना नैतिक नाशापासून वाचवू शकत नाही. तरीही आधी सांगितल्याप्रमाणे जर प्रीती मोठ्या औदार्याने पाप्याला उल्लंघलेल्या न्यायाने व पावित्र्याने ज्याची मागणी केली ते सर्व काही दिले, तर देवाची प्रीती ज्यांच्यासाठी पर्यायी व परिपूर्ण अर्पण देण्यात आले आहे त्यांच्या वतीने कोणतीही मर्यादा न पाळता कार्य करण्यास मुक्त आहे. ख्रिस्ताने वधस्तंभावर प्राप्त केलेली ही सिद्धी आहे. दुसरीकडे तारणातील दैवी कृपा हा देवाचा अमर्याद कळवळा पाप्यांकरिता पापाविषयी नीतिमान न्यायाने आधीच मिळवलेल्या ख्रिस्ताने त्याच्या त्यागमय मृत्यूद्वारे मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या आधारावर कार्य करीत आहे. दैवी प्रीतीची इच्छा तारण करण्याची असेल, परंतु न्यायपणाने ती तसे करू शकत नाही. परंतु दैवी कृपा कार्य करण्यास स्वतंत्र आहे, कारण ख्रिस्त मरण पावला. ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की जरी या संदर्भात त्याच्या कृपेप्रमाणे त्याची दया व प्रीती उल्लेखलेली आहे व ख्रिस्ताच्या मरणातून व्यक्त झालेली आहेत, तरी देवाचा सार्वकालिक हेतू फक्त त्याची प्रीती प्रगट करण्याचा नव्हता, परंतु तो देवाची कृपा व्यक्त करण्याचा होता. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे: ए. जेव्हा आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करतो तेव्हा आम्ही क्रोधाची प्रजा असतो.
आजचा प्रश्न, वचन म्हणते की तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे टिंब 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 आहे. ए. देवाची शांती. बी. देवाचे दान. सी. देवाचे ऋण. डी. देवाची ममता. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आज आम्ही पाहिले की देव हा दयेने, समृद्ध आणि प्रीतीने भरलेला आहे. त्याने विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तामध्ये जिवंत केले, त्यांना ख्रिस्ताबरोबर उठवले आणि स्वर्गीय क्षेत्रात बसवले. देवाची कृपा ही तारणाचे एकमेव साधन आहे आणि येशू ख्रिस्तावरील विश्वास हाच मार्ग आहे ज्याद्वारे ही कृपा प्राप्त होते. प्रियांनो, मनुष्याने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करावी हीच ती गोष्ट आहे, देवाच्या कृपेचा अनुभव घेत राहणे. काय आपण असा अनुभव प्रतिदिनी घेत आहात? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आमच्या जीवनामध्ये हजर आहेस. तुझं अस्तित्व जे आमच्या जीवनामध्ये आहे त्यामुळं प्रभूजी आमचं जीवन हे सुखी होत आहे. कारण बापा, मार्गदर्शन तू आम्हाला करतोस आणि प्रभूजी तू आमच्याकडून अपेक्षा देखील करतोस की आमचं वर्तन चांगलं असावं. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही सदैव तुझ्या कृपेमध्ये राहण्यासाठी आम्ही निश्चय करतो की योग्य मार्गामध्ये राहून आमच्या प्रत्येक कृतीच्याद्वारे आम्ही तुला संतोष देण्याचा प्रयत्न करू. या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.